उत्तुंग गुणवत्ता असताना देखील साध्या सुविधा नसल्यामुळे अनेकांचे करिअर धोक्यात येते। अशावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा रूपी वाघिणीचे दूध तुमच्यासाठी उपलब्ध केले आहे। त्यामुळे योग्य नियोजन करा, कठोर परिश्रमाची त्याला साथ द्या आणि यशाचा संकल्प करून चंद्रपूरच्या वाघांनो स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे आयोजन केले होते। जिल्हाभरातील शाळा कॉलेजच्या युवकांचा हजारोंचा समुदाय या महोत्सवासाठी आला होता। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा महाराष्ट्रातील तरुणाईचे स्पर्धा परीक्षांसाठी आयकॉन असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या व महाराष्ट्रातील अन्य वक्त्यांच्या स्पर्धा परीक्षेवरील प्रेरणादायी व्याख्यानासाठी ही हजारोंची गर्दी जमली होती। यावेळी आपल्या हृदयस्पर्शी भाषणाने विश्वास नांगरे पाटील यांनी लोकांसोबत संवाद साधला। यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, रूरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, CGST मुंबईचे सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपवन संरक्षक गजेंद्र अहिरे, बांबू संशोधन परीक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील आदींची उपस्थिती होती। नाविन्याचा ध्यास, गरीब वंचितांसाठी काम करण्याची पोटतिडीक आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या युवकांचा कायापालट करण्यासाठी मुनगंटीवार यांनी मिशन सेवासारख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले। झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती चलंत नाही। येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही। तर ही तुमची पाऊल वाट जी आहे तिथं एक वाक्य कुठेतरी लिहिलं आहे, इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्राउल, बट बाय ऑल मीन्स कीप मूव्हिंग, प्रगतीच्या दिशेनं, उन्नतीच्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं, माझ्या बौद्धिक क्षमतांच्या पूर्ण विकासाच्या दिशेनं मी मार्गक्रमण करत राहील। यासाठी तुम्हाला ही मिशन सेवाच्या माध्यमातून चांगल्या लायब्ररीज, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय, बाबा आमटे ग्रंथालय अशी ग्रंथालय दिलेली आहे। आज चंद्रपूर मधला वाघ जागा झालाय असं म्हणायला काय हरकत नाहीये। वाघ आणि वाघीण दोघंही जागा झाली। बछड्यांना तुम्ही वाघिणीचं दूध जे दिलेलं आहे सर, ते खूप महत्वाचं आहे। त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर मिळालेलं आहे। कारण मी नेहमी म्हणत असतो की सामान्य घरातली मुलं ही रानफुलासारखी असतात आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर मोठ्या शहरातली, मोठ्या घरातली कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात। त्यामुळे तुम्ही सामान्य घरातले आहात ना, तुमच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, ती जिद्द आहे। विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं। तुम्ही रेकॉर्ड तोडणारे आहात हे लक्षात घ्या। त्यामुळे ही जी तुमच्यातली ही जी आजची सुरुवात आहे ती त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे। त्यामुळे आमच्या गावातला जो प्रयोग, जी छोटीशी लायब्ररी, ती आता आम्ही मोठी लायब्ररी करायला सुरुवात केली। 3 दिवसापूर्वी आम्ही अण्णा हजारे यांना आमच्या गावी बोलवलेलं होतं। आम्ही गावातल्या मुलांना स्किल ज्याबद्दल सर सांगत होते तशा पद्धतीचा प्रगती, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अमर्याद असणाऱ्या संधींची माहिती अशा माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे समोर आपण व्हर्च्युअल एक सगळ्या पद्धतीचा, मी 2 वर्षापूर्वी प्रांजलचा सत्कार केलेला होता पुण्याच्या कार्यक्रमामध्ये। प्रांजल पाटील तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ही मुलगी IAS मध्ये 169वी आली, पण तिला तुमच्या माझ्यासारखे डोळे नव्हते। ती अंध मुलगी आहे, पण तिला विजन आहे। तिनं YouTube वरती आणि ई-बुक वरती अभ्यास केला। तिनं ऑडिओ बुकच्या माध्यमातून इंडिया आफ्टर गांधी, रामचंद्र गुहांचं 1200 पानाचं पुस्तक त्याच्यावर पाठ केलं लिटरली। असं ह्या इंटरनेटची ताकद, हा प्लॅन आहे। आत्ताच आयुष्य घडवायचं आहे। मॅडमनी निम्मा परिचय माझा करून दिला। मी काही छोट्या गावातला आहे आणि आम्ही 3 जण आता काल मी आणि आनंद कोपरूडमध्ये सगळ्या मुलांना घेऊन बसलेलो होतो की कशा पद्धतीने आपलं नियोजन करायचं। प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट। काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं आणि ते तुमच्यासाठी कोण करणार याचं व्यवस्थित नियोजन आणि मग ते उद्दिष्ट। स्मार्टचं कोणीतरी मगाशी फुल फॉर्म सांगत होतं की
तो सिस्टमॅटिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक गोल समोर ठेवून मग त्याच्या पाठीमागं मार्गक्रमण करत राहायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवला ना की आयुष्याची ब्लूप्रिंट ऑटोमॅटिक घडत जाते. आयुष्याची ब्लूप्रिंट जी आहे ती आता या वयात ठरवायची आहे. आणि त्या ब्लूप्रिंट मध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर आय एम समबडी, माझं आयुष्य मी बदलेल. चांदीच्या वेळेला शुद्ध करताना तिला तापवतात, खूप तापवतात, आणि ज्या वेळेला चेहरा दिसायला लागतो ना त्या चांदीमध्ये त्यावेळेला ती तापवायचं थांबवावं लागतं, नाही तर नुकसान पण होतं. तुम्हाला त्रास होत असेल ना तर तुमच्या चांदीमध्ये, चांगल्या चांदीमध्ये, शुद्ध चांदीमध्ये रूपांतर होत आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट रन्स, इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting bits and pains, it's for sure that you are going to win the race. जो शर्यतीत धावणारा घोडा असतो ना त्याला जे चापकाचे फटके आणि चटके मिळतात ना त्यामुळे तो धावत असतो, त्याला माहित नसतं काय धावतोय. पण जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर चटके आणि फटके मिळत असतील ना तर परमेश्वर तुमचा रायडर आहे आणि तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही ती शर्यत जिंकणार आहात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे ती हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती ही महत्वाची आहे. त्यासाठी मग कॉलेजच्या दिवसामध्ये तो प्लॅन. एक खूप छान म्हण आहे, मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी संघर्ष करावा लागतो. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. आई वडील अजूनही पैसे पाठवतात, कमरेला चिमटा काढून ते पैसे पाठवतात. तासाचे स्लॉट मी अभ्यासाचे करायचे पीक पिरियड मध्ये, ज्यावेळेला युपीएससीची तयारी करत होतो. तुम्ही म्हणाल एवढा 12 तास अभ्यास कसा करायचा, पण 3-4 सकाळचे पहाटेचे माझे 3:30-4ला सुरू होणारा स्लॉट, दुपारचा एक आणि संध्याकाळचा एक, या स्लॉट्स मध्ये पहिल्या 1 तासात आपण वरती ग्राफ जातो, पहिला, दुसरा आणि तिसरा स्टेबल राहतो, 4थ्या तासाला आपण खाली येत असतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन असते ते त्याचप्रमाणे. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह ब्रेक घ्यायचा. आपले ज्यावेळेला आपण जास्त फ्रेश असतो, अलर्ट असतो, त्यावेळेला अवघड विषय घ्यायचा जो त्यावेळेला समजायला सोपा पडेल. ज्यावेळेला आपण रिलॅक्स आहे त्यावेळेला इंटरेस्टिंग, आपल्याला जो मजेचा वाटतो तो विषय घ्यायचा. हे सगळं नियोजन पाहिजे. उत्तरं कशी लिहायचं याचं माझं खूप प्लॅनिंग असायचं. 5 उत्तरं 60-60 मार्काची आमच्या वेळेला लिहायला लागायची युपीएससीची. यांच्या वेळेला बदलला असेल तो पॅटर्न, पण 60 मार्काची 5 उत्तरं लिहिताना म्हणजे 300 मार्कांचा प्रश्न असायचा. तर पहिल्या प्रश्नांची पहिलं मी उत्तर असणार तो 40 मिनिटं मी लिहायचो, दुसरं 35 मिनिटं, तिसरं 30 मिनिटं, चौथं कारण पहिल्या प्रश्नाचं माझं इम्प्रेशन जर चांगलं पडलं, चांगले मार्क्स मिळाले. उलट्या खोपडीचा टीचर असेल तर उलटं तपासेल, तसं काय कोणाला येत नाही जनरली, पण पहिलं माझं इम्प्रेशन कसं राहील याचं नियोजन व्यवस्थितपणे असायचं. त्यामुळं हे स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस. त्यामुळे शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी खूप इंटरेस्टिंग विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आए, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. मी क्षणभर विचार केला काय उत्तर द्यावं. मी तर स्वतःहून आलेलो नाही, माझे आई वडील घेऊन आलेले आहेत, देवाच्या आशीर्वादाने आलेलं. पण मला लक्षात आलं की त्यांना माझ्या आयुष्याचा पर्पज विचारायचा आहे, मला रोख विचारायचा आहे. आणि मी त्यांना उत्तर दिलं की सर एक कविता आहे जी मला नेहमी मोटिवेट करते. ती कविता कदाचित माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकेल, ती मी म्हणून दाखवू का. त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हटली. ला मांचेची, युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूला कोणी हरवू शकत नाही त्याला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी धाडशी शूर माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू बिअर द अनबिअरेबल सॉरो, टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेरी. जे दुःख कोणी सहन करू शकत नाही ते मला सहन करायचं आहे. ज्या पवित्र गोष्टीवर त्याच्यावर मला प्रेम करायचं आहे. आणि मला समोर एव्हरेस्ट दिसतोय, माझे हात पाय बाहू गळून गेलेले आहेत. आता एव्हरेस्टचं उदाहरण सांगत होते की सर आपल्या जिल्ह्यातले एव्हरेस्ट चढून आलेले वीर आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये. खरंच अभिमान वाटला ऐकून. ग्रामीण भागातली मुलं एव्हरेस्ट चढू शकतात. एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक पाऊल टाकायचं आहे. To reach that unreachable star. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे.